नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. थोडंसं राजकारणामध्ये येत्या 2 ते 2.5-3 वर्षामध्ये फार मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर निश्चित होणार आहेत, एवढं मी आज तुम्हाला सांगतो. 2.5 वर्षानंतर माझा हाच व्हिडिओ काढून तुम्ही बघा, निश्चित बघा. त्यावेळेला निश्चित राजकारणाची दिशा महाराष्ट्राच्या बदललेली असेल. किंबहुना एवढंही मी तुम्हाला सांगतो, केंद्रामध्ये देखील एखाद्या वेळेस फार मोठा सत्तापालट होऊ शकतो. कारण येणारा काळ हा स्थानिक इथल्या सत्ताधाऱ्यांसाठी, मग ते महाराष्ट्रातले असोत किंवा देशातले असोत, या दोन्हीही सत्ताधाऱ्यांसाठी, एक महाराष्ट्र राज्य आणि एक केंद्रामध्ये, या दोघांचाच आपण विषय घेतोय किंवा दोघांविषयीच आपण बोलतोय. सत्तापालट होऊ शकतो. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. जरा ऐका व्यवस्थित, कसं काय व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. महाराष्ट्रामध्ये फडणवीसांवरती गेल्या काही दिवसांपासून किंवा फडणवीस सत्तेमध्ये आल्यापासून रोष सामान्य जनता देखील उचलते. किंबहुना त्यांच्या पार्टीतले, त्यांच्या पक्षातले अनेक लोक असं सांगतायत की देवेंद्र फडणवीस सध्या अत्यंत चुकीचं राजकारण करतायत किंवा ते ज्या पदावरती बसलेत किंवा जी खाती त्यांच्या हातामध्ये आहेत त्या खात्यांना ते साजेसं काम करत नाहीत. आणि जो तो देवेंद्र फडणवीसांवरती तुटून पडलाय, जो तो जिकडून तिकडून फक्त हलवायचे सत्तेतल्या कोणाला, तर देवेंद्र फडणवीसांना. म्हणजे ठीक आहे, चांगले नेते आहेत, हुशार नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत आणि राजकारणामध्ये शरद पवारांसारख्या एखाद्या अनुभवी राजकारण्याला पुरून उरायचं काम देवेंद्र फडणवीस करतात. ही छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे स्वतः शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांनी फोडण्याचं काम केलं किंवा ते राजकारण सगळं केलंय. आणि राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये जाता तेव्हा हे जे सत्ता बदल आणि हे जे डावपेच वगैरे असतात ते करावेच लागतात. त्याशिवाय सत्ता मिळत नाही, त्याशिवाय ते टिकवता येत नाही. आणि ते देवेंद्र फडणवीसांनी अगदी हुबेहूब केलं, व्यवस्थित केलं. एकनाथ शिंदे सत्ता परिवर्तन असो किंवा ते पक्ष फोडण्याचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं राजकारण असो किंवा अजित पवारांचं राजकारण असो, या सगळ्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस अगदी तंतोतंत काम करतायत. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर स्वतःची पक्ष संघटना, स्वतःचा पक्ष, त्यानंतर सत्ता, त्यानंतर जे काही विरोधक आहेत त्यांना कसं संपवायचं, त्यांना कसं आपल्या खाली ठेवायचंय, या सगळ्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस अगदी 100%पैकी मी म्हणतो 1000% व्यवस्थित काम करतायत. पण त्याच सगळ्या धावपळीमध्ये फडणवीस एक गोष्ट विसरतायत. ती गोष्ट म्हणजे सामान्य माणसांना होणारा त्रास आणि त्यांना जे काही फेस करावं लागते, त्यांना ज्या काही त्रासाला सामोरं जावं लागते, त्या त्रासाकडे फडणवीसांचं कणभर देखील लक्ष नाहीये. पण तीच 2.5 वर्ष आपण एकनाथ शिंदेची घेतली तर बऱ्यापैकी सामान्य लोकांपर्यंत एकनाथ शिंदेचा आवाज पोहोचत होता आणि त्यामुळं कुठं ना कुठं तरी एकनाथ शिंदे अत्यंत लोकांच्या जवळचे आहेत असं लोकांना वाटतं. एक साधं उदाहरण देऊ का तुम्हाला? आता राजा शिवाजी चित्रपट आला, त्याच्यामध्ये अनेक रिपोर्टर किंवा मी स्वतः तिथे गेलो, ते म्हणजे जीवा महालांच्या वंशजांची परिस्थिती दाखवली. मला असं वाटतं दुसऱ्या दिवशी लगेच एकनाथ शिंदेंनी फोन करून सांगितलं की तिथं जा, त्यांना आर्थिक मदत करा, जीवा महालांच्या ते काही सगळं जे काही स्मारक वगैरे होणार आहे किंवा करायचं आहे त्याच्यासाठी निधी देणं, त्याची सगळी तरतूद केली. माणूस तिथनं त्यांनी वैयक्तिक मंगेश चिवटे तिथं पाठवले आणि तिथून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. ते जीवा महालांचे वंशज आधी सांगत होती की माझ्या मुलीच्या लग्नाला शिंदे साहेबांनी, म्हणजे शिंदे साहेबांच्या पत्नींनी 1 लाख रुपये पैसे पाठवले होते आणि त्याच्यामुळे आमचं बऱ्यापैकी थोडंसं आम्हाला कुठे ना कुठेतरी आधार झाला. म्हणजे एक छोटी गोष्ट घ्या की या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या असतात. पण देवेंद्र फडणवीस ते करताना दिसत नाही. आता गृह खातं त्यांच्या हातात आहे देवेंद्र फडणवीसांच्या. आज तुम्ही नसरापूरची एखादी घटना घ्या, अजूनही त्या माणसाला शिक्षा झालेली नाहीये. मी कायद्याच्या याच्यातून करू किती दिवस. आता तीच गोष्ट घ्या, कालचा तो सूर्या चव्हाणला मारला, तुम्ही बघितलं असेल UP मध्ये. योगी आदित्यनाथांनी मागचा पुढचा विचार न करता 2 दिवसात त्याचा एन्काउंटर करून टाकला. 2 दिवसामध्ये एन्काउंटर करून टाकला. म्हणजे एक साधी गोष्ट घ्या, ज्या UPला किंवा ज्या उत्तर प्रदेशला आपण इतकं घाणगड हिनवत होतो, ते उत्तर प्रदेश आज क्राईम आणि या सगळ्या गोष्टींमध्ये टॉपला आहे. तिथल्या लोकांना धडकी भरते, योगी बाबा काय करतील म्हणून घाबरतात लोक. इतकी दहशत तिथे निर्माण करून ठेवले पोलिसांची. मग त्याच्यापेक्षा 10 पटीनं आपले पोलीस, आपलं गृह खातं हे सक्षम आहे. मुंबई पोलीस असो, महाराष्ट्र पोलीस असो, पण त्यांना ही मुभा दिली जात नाही का किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही का? हा एक साधा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. पुण्यासारखं एक मोठं शहर, तिथं अजूनही दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, तिथं दिवसाढवळ्या कोयते फिरवले जातात, सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि तिथले पोलीस अधीक्षक किंवा कोण आहेत ते सांगतात की असं काहीच नाही पुण्यामध्ये, असं काही घडतच नाहीये. हे नक्की फेल्युअर कुणाचं आहे? देवेंद्र फडणवीसांचं की पोलिसांचं आहे? पोलिसांचं तर नसेल, कारण गृह खात्यातून जेव्हा सगळ्या ऑर्डर येतील पोलीस त्यांचं काम करणार आहे, निश्चित करणार. तुम्ही आज पोलिसांना आदेश द्या, पोलीस सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करू शकतात.
देवेंद्र फडणवीसांवरती मी म्हणतोय काय, जरांगे पाटील त्यांच्यावरती रोष काढू नयेत, पवार फॅमिली किंवा तुम्ही एकंदरीत विरोधक घ्यायचे देवेंद्र फडणवीसांवरती डोळा ठेवू नयेत किंवा त्यांना हरवायच्या सगळ्या गोष्टी करतात, ते आपण राजकीय दृष्ट्या मान्य करू. पण सामान्य माणूस देखील देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये बोलतोय. मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुम्ही आजूबाजूला तुमच्या लोकांना विचारा, तेव्हा तुम्हाला सगळेजण सांगतील की फडणवीस आम्हाला मुख्यमंत्री नको. असं काय, कशामुळे नक्की? कारण कामाची संथ गती किंवा ग्राउंड लेवल पर्यंत काम न पोहोचणं, कामाचे व्यवस्थित आदेश न दिले. कारण तुम्ही एक विषय व्यवस्थित बारकाईनं पाहिलाय का, देवेंद्र फडणवीस हे काम करण्यासाठी म्हणजे अत्यंत बारीक सारीक गोष्टींचा विचार करत नाहीत. स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या ऑर्डर्स तुम्हाला किती वेळा पाहायला मिळतात हो न्यूजवरती की हे चुकीचं आहे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. नाही मिळतं. योगी आदित्यनाथ सध्या रस्त्याने फिरताना जरी त्यांना एखादी चुकीची गोष्ट दिसली ना, लगेच अधिकाऱ्यांना तिथं कामाला लावतात, लगेच तिथल्या तिथं कामाला लावतात. पण देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टीकडे का दुर्लक्ष करतायत? बरं, तुम्ही जरी पडद्याच्या मागून करत असाल तरी मग तुम्ही पडद्याच्या मागून केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचत नाही. कुठे ना कुठेतरी याही गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता साधी गोष्ट घ्या, काल आंबेनळी घाटामध्ये जो काही अपघात झाला, ती स्कॉर्पिओ खाली गेली, सगळे मंत्री संत्री त्या पोरांच्या घरी भेटायला गेले, पण एकही तिथला मंत्री त्या घाटाविषयी बोलला नाही की या घाटामध्ये बॅरिगेट्स लावलेले नाहीयेत किंवा रस्ता घाणेरडा आहे, आतापर्यंत तिकडे लक्ष कोणी देत नाही. या विषयांवरती कोणी बोलतंय? बरं, या विषयांवरती यांचे कान उपटले जातात? नाही उपटले जात. आता तेच देवेंद्र फडणवीसांचा दुसरा एक मुद्दा घ्या, एनसीआरटीचा जो काही नकाशा आपल्या 8वीच्या पुस्तकातून काढलेला आहे दिल्लीतून, यावेळी देवेंद्र फडणवीसांचं अवाक्षर शब्द या सगळ्या गोष्टींविषयी नाहीये. त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट लोकांना समजू लागले की देवेंद्र फडणवीस किती हुशार असले तरी ते त्यांच्या राजकारणात असतील, पण सामान्य जनतेसाठी देवेंद्र फडणवीस सक्षम फेल झालेत हे सगळं लोकांना समजतं, सगळं व्यवस्थित समजते. कांद्याचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, म्हणजे गुजरातमध्ये जर पेट्रोल 95-96 रुपयाला आहे, तर आपल्या इथे 107-108 रुपयापर्यंत पोहोचलंय. सीएनजीचे भाव सगळे वाढू लागलेत, गॅसचे सगळे भाव वाढू लागलेत, भयंकर पद्धतीनं महागाई सगळी वाढत चालले. काय नक्की चाललंय, कशा प्रकारे सरकार चालवलं जातंय, आपल्याला काही समजत नाही. जी लोक याच्या विरोधात बोलतायत त्यांचे आयडी वगैरे, इंस्टाग्राम वगैरे काय असेल ते डायरेक्ट सस्पेंड केलं जात आहे. ही सगळे ऑर्डर देवेंद्र फडणवीसांकडून आलेले आहेत की जो कोणी आपल्या विरोधात बोलेल त्याचा आवाज दाबून टाका. ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांना घेऊन बुडणार आहे, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. अजूनही हातामध्ये 2.5 वर्ष आहेत, 2.5-3 वर्ष. देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या कामाचा, मला असं वाटतं स्वतःच्या कामामध्ये बदल केला पाहिजे. कुठे ना कुठेतरी एकदम फायर ब्रँड सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं पाहिजे. मग ती शहरांमधली स्वच्छता असो, शहरांमधले रस्ते असो, शहरांमधल्या इतर सुविधा असो, गावाखेड्यांकडच्या सुविधा असो, या सगळ्या गोष्टींवरती, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, युथचे प्रश्न असो, या सगळ्या गोष्टींवरती कुठे ना कुठेतरी फायर ब्रँड पद्धतीनं बोललं पाहिजे आणि त्या सगळ्या, मला असं वाटतं, समस्या सोडवल्या पाहिजेत. जर असं झालं नाही, येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस संपले म्हणून समजा. एखादी लाडकी बहीण योजना आणि एखादी गोष्ट एखाद्या वर्षी लागली आणि तुम्ही विरोधकांना हरवलं, याचा अर्थ असा होत नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, सध्याच्या निवडणुकीला भाजपला फार मोठं आव्हान निर्माण होणार आहे आणि ते आव्हान म्हणजे तरुणांकडून असणार आहे. तुम्ही ज्या तरुणांना कॉक्रोच आणि हे या गोष्टी हिनवताय ना, निश्चित कुठेतरी सत्ता परिवर्तन होईल, कारण मतांचे आकडे कधी फिरतील आणि काय होतील. आता नीटचा घोटाळा वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी सगळं लोकांना कळतंय, दिसतंय आणि विरोधक या सगळ्या गोष्टी लोकांना ओरडून सांगण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतायत. हे आयटी सेल फेटी सेल या भाजपचे गुंडळून कुठे टाकून दिले, यांचा काही उपयोग नाही. लोकांना समजलंय की हे आयटी सेल फेटी सेल हे फक्त निवडणुकीपुरते जागे होतात. त्याच्यामुळे लोकांना सगळ्या गोष्टी समजल्यात आणि आता विरोधक ज्या प्रकारे ताकद लावतायत ना सत्ताधाऱ्यांना हरवायला, ती ताकद सत्ताच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा 10 पटीने जास्त आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही ज्या पद्धतीने हसताय की काय काँग्रेसवाले करणार आहेत, काय राष्ट्रवादीवाले करणार आहेत, काय विरोधक करणार आहेत, देशातलं मी आत्ताच सांगू शकत नाही, पण राज्यातल्या विरोधकांनी जर येणाऱ्या काळामध्ये अशीच त्यांची कामं, अशाच सगळ्या गोष्टी चालू ठेवल्या, देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, तुमची सत्ता हातातून जाणार म्हणजे जाणार, एवढं तरी निश्चित चित्र दिसते. म्हणून कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा ही सत्तेतल्या सगळ्या मंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींवरती बोललं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचून लोकांची कामं केली पाहिजेत. कारण देवेंद्र फडणवीसांचा एका नजरेतून जर पाहायला गेलं गृह खात्याच्या, तर देवेंद्र फडणवीस काहीच काम करत नाहीत असं खरंच म्हणायला काही हरकत नाही. कारण गृह खातं, साधे विचार करा ना तुम्ही, किती क्राईम होत आहेत, किती बलात्कार होत आहेत, किती छेडछाडीचे प्रकरण होत आहेत आणि काय सगळ्या गोष्टी होत आहेत, याकडे गृह खात्याचं अजिबात लक्ष नाहीये. म्हणजे युपीतले योगी आदित्यनाथ जर गोळी घालण्याचा आदेश देऊ शकतात, मग देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले, शिवरायांच्या राज्यातले मुख्यमंत्री म्हणून का आदेश देऊ शकत नाहीत? एक साधा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, मग तुम्हाला समजेल. असं नाहीये की तिथं कुठल्या मुसलमानाला मारायचं आणि काय करायचं, असंही नाहीये. अरे ज्यानं बलात्कार केला
केलं त्याला गोळ्या घालायच्या तेवढी तुम्ही ऑर्डर देऊ शकत नाही. तर मग मला काही तथ्य वाटत नाही देवेंद्र फडणवीसांच्या इथून पुढे सत्तेमध्ये राहण्याचं. आणि यापुढे आम्ही निश्चित बोलू आणि जे चुकीचं आहे त्याच्यावरती बोललंच पाहिजे. मीच नाही, सगळी त्यांच्या पक्षातली लोक अनेक जण त्यांच्यावरती तुटून पडतायत आणि ते दिसतंय. भले त्यांचा आवाज छोटासा असेल, कुठेतरी मागचा असेल, पण तो आवाज येणाऱ्या काळामध्ये सत्ता परिवर्तन करेल. बाकी तुम्हाला काय वाटतं? अजून काही विषय राहिले असतील तर मला आवर्जून कळवा.